साईबाबांचे अद्भुत जीवन आणि शिकवण. अध्याय 14. नांदेडचे रतनजी वाडिया. संत मौलवी साहेब. दक्षिणा. मागच्या अध्यायात आपण पाहिले की बाबांचे शब्द आणि आशीर्वाद यांनी असाध्य आजार बरे झाले. आता आपण पाहू की रतनजी वाडिया यांना बाबांचे आशीर्वाद कसे लाभले आणि त्यांना संतती कशी प्राप्त झाली. संतांचे आयुष्य हे निसर्गतः छान असते. त्यांचे खाणे, चालणे, कामे, त्यांच्या मुखातून येणारे स्वाभाविक बोलणे सर्वच आल्हाददायक असते. त्यांचे आयुष्य म्हणजे मूर्तिमंत परमानंद असतो. साईबाबांनी हा अत्यानंद आपल्या भक्तांना आठवण म्हणून दिला. त्यांनी त्यांना अशी कर्तव्ये सोपवली की ज्यांनी शेवटी त्यांना खऱ्या धर्माकडे नेले. त्यांचे उद्दिष्ट हे की लोकांनी संसारात आनंदाने जगावे, पण आपले उद्दिष्ट साध्य करताना म्हणजेच आत्मसाक्षात्कार मिळवताना त्यांनी सतत सावधगिरीने राहावे. आपल्याला चांगल्या कर्माची फळे म्हणून मनुष्य जन्म प्राप्त होतो. ते योग्यच असले तरी त्याच्या साह्याने आपण भक्ती आणि मुक्ती मिळवली पाहिजे. आयुष्यात जीवनाचे ध्येय साधताना आपण आळस टाकून नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जर तुम्ही या साई लीला रोज ऐकल्या तर तुम्हाला साई नजरेस येतील. जर रात्रंदिवस मनात त्यांचे स्मरण केलेत व अशा प्रकारे तुम्ही साईमध्ये विलीन झालात तर तुमच्या मनातील अस्थिरता जाईल व असेच करत राहिलात तर सत्तेशेवटी शुद्ध नेणिवांमध्ये विलीन व्हाल. नांदेडचे रतनजी. आता या अध्यायातील मूळ गोष्टींकडे पाहू. निजामाच्या काळी नांदेडमध्ये रतनजी वाडिया नावाचे पारसी गिरणी ठेकेदार व व्यापारी राहत होते. त्यांच्याकडे बरेच पैसे, शेते, जमिनी होत्या. तसेच गुरेढोरे, घोडे आणि वाहतुकीची साधने होती. ते खूप संपन्न होते. बाह्यकरणी ते सुखी आणि समाधानी वाटत, पण अंतर्मनात तसे नव्हते. पण ईश्वराचा नियम असा की संसारात कोणीच पूर्णपणे आनंदी नसतो आणि श्रीमंत रतनजी त्याला अपवाद नव्हते. ते उदार आणि दानशूर होते. अन्न आणि कपडा लत्ता गरिबांना वाटत आणि विविध प्रकाराने त्यांना मदत करीत. लोकांना वाटे ते चांगले आणि सुखी आहेत, पण ते दुःखी होते कारण त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांचे जीवन जणू तालाच्या साहित्याशिवाय संगीत, जानव्याशिवाय ब्राह्मण, सामान्य ज्ञानाशिवाय कलेमध्ये नैपुण्य किंवा कंठहाराशिवाय दागिने, पश्चातापाशिवाय तीर्थयात्रा, तसेच कर्त्या पुरुषाशिवाय संतती निरर्थक आणि निरुपयोगी असते. रतनजी नेहमीच या गोष्टींच्या चिंतेत असत आणि स्वतःलाच म्हणत, देव माझ्यावर मूल देण्याची कृपा करेल का? आणि त्यामुळे ते नाराज दिसत आणि त्यांना अन्नात गोडी वाटत नसे. दिवस रात्र चिंतेने त्यांना ग्रासले होते की कधी ईश्वराची कृपा होणार आणि मूल होणार. त्यांचा दासगणू महाराजांशी स्नेह होता. दासगणू महाराज भेटल्यावर त्यांनी त्यांच्या पुढे मन मोकळे केले. दासगणूंनी शिर्डीला जाऊन बाबांचे दर्शन घ्या, त्यांच्या पाया पडा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि संततीसाठी प्रार्थना करा असा सल्ला दिला. रतनजींना ती कल्पना आवडली आणि त्यांनी शिर्डीला जायचे ठरवले. काही दिवसांनी ते शिर्डीला गेले. बाबांचे दर्शन घेतले, बाबांच्या पाया पडले. नंतर टोपलीतून हार काढून बाबांच्या गळ्यात घातला आणि फळाची टोपली बाबांना अर्पण केली. श्रद्धापूर्वक बाबांच्या शेजारी बसले आणि प्रार्थनापूर्वक म्हणाले, बरीच माणसे त्यांच्या अडचणीच्या वेळी तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांची ताबडतोब सुटका करता. हे ऐकून मी श्रद्धेने तुमच्या चरणी आलो आहे. कृपा करून मला निराश करू नका. साईबाबांनी त्यांना 5 रुपये दक्षिणा मागितली, जी त्यांनी देऊ करण्याची इच्छा दाखवली. पण बाबा पुढे म्हणाले की त्यांना आधीच 3 रुपये आणि 14 आणे त्यांच्याकडून मिळाले आहेत. आता उरलेली रक्कम त्यांनी द्यावी. हे ऐकून रतनजी गोंधळात पडले. त्यांना बाबा काय म्हणत होते ते काही समजेना. ते शिर्डीला प्रथमच आले होते आणि बाबा कसे म्हणतात की मी त्यांना 3 रुपये 14 आणे दिले. त्यांना हे कोडे सोडवता आले नाही. ते बाबांच्या चरणापाशी बसले आणि उरलेली दक्षिणा त्यांनी देऊ केली. नंतर त्यांनी शिर्डीला येण्याचे कारण कथन केले आणि बाबांना त्यांना मूल होण्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली. बाबा भावनाविवश झाले आणि म्हणाले, आता काळजी करू नकोस, यापुढे तुझे वाईट दिवस संपले आहेत. मग बाबांनी त्यांच्या हातावर आणि डोक्याला उदी लावली आणि आशीर्वाद देत म्हणाले की अल्लाह मनाची इच्छा पूर्ण करेल.
बाबांचा निरोप घेऊन रतनजी नांदेडला परत आले आणि त्यांनी दासगणूंना शिर्डीला घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले सर्व व्यवस्थित पार पडले. त्यांना बाबांचे दर्शन घडले, आशीर्वाद व त्याच्याबरोबर प्रसाद मिळाला. पण तिथे एक गोष्ट घडली, ती मला समजली नाही. ती म्हणजे बाबा त्यांना म्हणाले माझ्याकडून 3 रुपये 14 आणे आधी मिळाले. ते दासगणूंना म्हणाले कृपा करून मला समजावून सांगा की मी शिर्डीला आधी कधी गेलो नव्हतो आणि जे बाबा सांगत होते ते पैसे कसे काय मी देऊ शकेन. दासगणूंना पण कोडे उलगडले नाही आणि त्यावर ते बराच वेळ विचार करत होते. थोड्या वेळाने त्यांना आठवले की रतनजींनी काही दिवसांपूर्वी मौलवी साहेब या एका मुसलमान संताच्या पाहुणचारासाठी काही पैसे खर्च केले होते. हे मौलवी साहेब नांदेडचे प्रख्यात संत होते आणि ते हमाल म्हणून काम करत असत. जेव्हा रतनजींनी शिर्डीला जाण्याचे ठरवले तेव्हा मौलवी साहेब रतनजींकडे गेले. रतनजींना मौलवी साहेब माहिती होते आणि त्यांना ते आवडतही होते. त्यांचा मानसन्मान म्हणून रतनजींनी एक मेजवानी आयोजित केली होती. दासगणूंनी रतनजींकडून खर्चाची यादी मागून घेतली तर सर्व खर्च एकूण हिशोब 3 रुपये 14 आणे एवढा निघाला. हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आणि ते एका निष्कर्षाला पोहोचले की बाबा हे सर्वज्ञ आहेत. ते जरी शिर्डीला राहत असले तरी त्यांना शिर्डी बाहेर काय चालले आहे ते माहीत असे. खरे तर त्यांना भूत भविष्य आणि वर्तमान माहिती असे. ते दुसऱ्याबरोबर आपली ओळख पटवू शकत. जर ते त्यांच्याबरोबर नसतील तर त्यांना कसे बरे माहिती मौलवी साहेबांना दिलेली मेजवानी आणि त्याला आलेला खर्च. रतनजींना दिलेल्या खुलाशाने समाधान झाले आणि बाबांवरची श्रद्धा पक्की झाली आणि खरे तर वाढली. थोडे दिवसातच त्यांना बाबांच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्त झाला. असे म्हटले जाते की त्यांना नंतर डझनभर मुले झाली, पण त्यातील 4च जगली. या अध्यायाच्या शेवटी नमूद केले आहे की बाबांनी राव बहादूर हरिविनायक साठे यांना सांगितले की त्यांची पहिली पत्नी दिवंगत झाल्यावर त्यांनी परत विवाह करावा, मग त्यांना मुलगा होईल. म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांना पहिल्या 2 मुली झाल्या, त्यामुळे ते नाखुश झाले. पण तिसरे अपत्य मुलगा झाला. बाबांचे शब्द खरे ठरले आणि ते समाधानी झाले. दक्षिणा. आता हा अध्याय संपवताना काही मुद्दे दक्षिणा या विषयाबद्दल पाहू. सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की बाबांना भेटायला गेलेल्या लोकांकडून ते नेहमी दक्षिणा घेत. कोणी प्रश्न विचारू शकतात, जर बाबा फकीर होते, अनिकेत होते, तर त्यांनी दक्षिणा का बरे मागावी आणि पैशांची काळजी करावी. आता हा मुद्दा सविस्तर पाहू. प्रथम खूप वर्षे बाबा कोणाकडूनही काही घेत नसत. जळलेल्या काड्या खिशात ठेवत. ते कोणाकडून काहीच मागत नसत, मग ते भक्त असोत किंवा इतर कोणी. जर कोणी पैसे ठेवले तर त्या पैशाचे ते तेल किंवा तंबाखू आणत. त्यांना तंबाखू आवडे कारण ते नेहमी बिडी किंवा चिली मोडत. मग काही दिवसांनी लोकांना वाटले की त्यांनी रिकाम्या हाती संतांचे दर्शन घेऊ नये, म्हणून ते काही तांब्याची नाणी बाबांच्या पुढ्यात ठेवू लागले. जर 1 पैशाचे नाणे असेल तर ते खिशात टाकत. जर ते 2 पैशांचे नाणे असेल तर ते ताबडतोब परत केले जाई. मग जशी बाबांची ख्याती दूरपर्यंत पसरू लागली तसे लोक घोळक्याने येऊ लागले आणि बाबा त्यांच्याकडून दक्षिणा मागू लागले. वेदात म्हटले आहे, जोपर्यंत आपण देवाला सोन्याचे नाणे अर्पण करत नाही पूजा पूर्ण होत नाही. जर देवाच्या पूजेसाठी नाणी लागतात तर संतांच्या पूजेला का बरे नको. शास्त्र सांगते आपण देव राजा संत यांना रिक्त हाती भेटावयास जाऊ नये, काहीतरी अर्पण करावे. श्रेयस्कर पैसे होत. आता आपण उपनिषदात काय सांगितले आहे ते पाहू. बृहदारण्य उपनिषदात सांगितले आहे की देवाने मानव आणि दानव यांना द हे अक्षर दिले. देवाला वाटले की त्याचा अर्थ ते दमन म्हणजे स्वयंनियंत्रण असा घेतील. मानवांनी त्याचा अर्थ दया असा घेतला. मानवांकडून उपकार दया हे अपेक्षित होते. तैत्तरीय उपनिषदात गुरु शिष्यांना परोपकार इतर सत्वगुणांचा अवलंब करायला शिकवतात. ते म्हणतात, पूर्ण श्रद्धेने उदारपणे मोठ्या मनाने दानधर्म करा. शिष्यांना दानधर्म शिकवण्यासाठी आणि त्यांची पैशांची आसक्ती दूर करण्यासाठी बाबा त्यांच्याकडून दक्षिणा घेत. पण त्याचे वैशिष्ट्य असे की बाबा म्हणत की मी जेवढे घेतले आहे त्याच्या शतपट मला परत करायचे आहे. असे घडल्याची खूप उदाहरणे आहेत. एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध नट श्री गणपतराव बोडस.
ते नेहमी म्हणत की बाबा त्यांच्याकडे दक्षिणेसाठी नेहमी खूप मागे लागायचे. त्यांच्या समोर गणपतराव त्यांच्या पैशाची थैली नेहमी रिकामी करत, त्यामुळे त्यांना सदैव मुबलक मिळाले. दक्षिणेचा दुसराही अर्थ आहे, ज्यात बाबांना पैशासंबंधित बोलायचे नसे. इथे 2 प्रसंग नमूद करतो. प्रोफेसर गणेश गोविंद नारके याचकडून बाबांनी 15 रुपये दक्षिणा मागितली. तेव्हा ते म्हणाले, माझ्याकडे एकही पैसा नाही. मग साईबाबा म्हणाले, मला माहिती आहे की तुझ्याकडे पैसे नाहीत, पण तू योग वशिष्ठ वाचतोस, मला त्यातील दक्षिणा दे. त्या प्रकारे दक्षिणा देणे म्हणजे त्यातील धडे हृदयात आत्मसात करणे. दुसऱ्या प्रसंगात बाबांनी एका स्त्रीला म्हणजे सौ तरखड यांना 6 रुपये मागितले. त्या बाईला चक्कर आली, कारण तिच्याकडे काहीच नव्हते. मग तिचा नवरा तिला म्हणाला, तिच्यातील 6 आंतरिक शत्रू बाबांच्या चरणाशी अर्पण करावे, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि दंभ. बाबांनी त्या स्पष्टीकरणाला संमती दिली. येथे एक नोंद घ्यावी, बाबांनी दक्षिणेच्या नावावर खूप पैसे गोळा केले, पण बाबा ते सर्व लोकांना वाटून टाकत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे परत ते गरीब फकीर होत. अनेक वर्षे हजारो रुपये दक्षिणा घेत असूनही बाबांनी जेव्हा महासमाधी घेतली तेव्हा त्यांच्याकडे थोडीच रक्कम होती. भक्तांकडून दक्षिणा घेण्याचा बाबांचा हेतू भक्तांना त्याग आणि शुद्धीकरण हे धडे शिकवणे हा होता. ताजा कलम. ठाण्याचे निवृत्त मामलेदार श्री बा व्ही देव हे बाबांचे मोठे भक्त होते. ते श्री साई लीला या मासिकात खंड 2 पान 6 ओळ 26 येथे म्हणतात, बाबा सर्वांकडून दक्षिणा मागत नसत. जर कोणी त्यांनी दक्षिणा न मागता दिली तर कधी ते स्वीकारत आणि कधी ते घेण्यास नकार देत. ते काहीच भक्तांकडून दक्षिणा घेत. त्यांनी जर कोणाकडून दक्षिणा मागितली आणि त्यांनी ती दिली नाही तर ते त्यांच्याकडे परत मागणी करत नसत. जर दक्षिणा कोणा मित्राबरोबर पाठवली आणि तो ती देण्याचे विसरला तर बाबा त्याला त्याची आठवण करून देत असत. काही प्रसंगी त्यातील काही रक्कम ते त्याला सुपूर्त करत आणि त्याला ती देवघरामध्ये जपून पूजा करायला सांगत. ही पद्धत त्या देणगीदाराला किंवा भक्ताला अतिशय उपयोगी पडे. त्यांच्या मनात असलेल्या आकडापेक्षा कोणी जास्त देऊ लागले तर ते जास्तीची रक्कम परत करत. कधी कधी ते भक्ताला द्यायची इच्छा असलेल्या रकमेपेक्षा जास्त दक्षिणा मागत. ती जर त्याकडे नसेल तर ते त्याला दुसऱ्याकडून उधार घ्यायला सांगत. कधी ते एखाद्याकडून दिवसात 3 ते 4 वेळा सुद्धा मागत. जमलेल्या दक्षिणेच्या रकमेतून बाबा स्वतःसाठी चिलीम आणि धुनीमधील जळण विकत घेण्यासाठी फारच थोडे पैसे खर्च करत आणि उरलेली ते वेगवेगळ्या लोकांना दान म्हणून वाटून टाकत. शिर्डी संस्थानातील सर्व साहित्य राधाकृष्णामाईच्या सांगण्यावरून श्रीमंत भक्तांकडून येई. बाबांना कोणी महागड्या जिन्स आणल्या तर ते चिडत असत. ते श्री नानासाहेब चांदोरकरांना म्हणत. त्यांची मालमत्ता म्हणजे एक कफन, एक बेवारशी कापडाचा तुकडा, एक कफनी आणि टमरेल. इतर लोक त्यांना महाग वस्तू आणून त्रास देत. बाई आणि धन हे परमार्थ प्राप्त करण्यामधील अडथळे आहेत. बाबांनी 2 पद्धती सुरू केल्या, त्या म्हणजे दक्षिणा आणि राधाकृष्णामाई. जे कोणी त्यांच्याकडे येत त्यांच्याकडून ते दक्षिणा घेत आणि त्यांना शाळेत म्हणजे राधाकृष्णामाईच्या घरी जाण्यास सांगत. भक्त जर त्या दोन्ही परीक्षेत उतरले म्हणजे जर त्यांनी दाखवून दिले की ते स्त्री आणि संपत्तीच्या लालसेतून मुक्त आहेत तर त्या भक्तांची आध्यात्मिक प्रगती वेगवान होईल आणि बाबांच्या कृपेमुळे त्यांना शाश्वत सुख खात्रीने मिळेल. श्रीदेव गीतेतील आणि उपनिषदातील उदाहरण देतात की दानधर्म पवित्र ठिकाणी केला तर दान करणाऱ्याला कल्याणकारक असते. शिर्डीपेक्षा पवित्र काय आहे आणि साईबाबा या देवापेक्षा दुसरे कोण? श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो.